आपल्या शालेय शिक्षणामध्ये कदाचित आपल्या संकल्पना क्लिअर केल्या जात असतील, पण आपल्याला त्या विषयाचा दृष्टिकोन दिला जात नाही. मला ज्या फलकावरती गणित शिकवलं जातं त्या फलकाच्या वरतीच सुविचार लिहिलेला असतो की गणिताच्या जंगलातून जाताना सूत्राची बंदूक खांद्यावर असायला पाहिजे. गणिताला जंगलाची उपमा दिली आहे तुम्ही, मग ते त्याला भयावह वाटणारच आहे. प्रेमानं मॅथमॅटिक्स किंवा इंग्रजी हा विषय विद्यार्थ्यांच्या गळ्यात उतरवणारा शिक्षकांची वानवा आहे. तर हा विषय अवघड नाहीये. या विषयाला अवघड करण्यामध्ये माझ्या जमातीचं म्हणजे शिक्षक या जमातीचं 99% कॉन्ट्रीब्युशन आहे. कशा पद्धतीने गणिताचा अभ्यास केला पाहिजे खरं? मी एखाद्या विद्यार्थ्याची किंवा एखाद्या मुलाची भूतकाळ जो असतो ना तो उघडण्याचा अधिकार 3 व्यक्तींना कधीच नसतो. एक आई, एक वडील आणि एक गुरु. या तिघांनी भूतकाळ उघडायचा नसतो. तर या पुस्तकाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य काय, तर हे पुस्तक विद्यार्थ्याचा भूतकाळ मागत नाही. की जेव्हा तुमच्या आयुष्यात नाही एक्स पकडणं, वाय पकडणं, समीकरणं, सूत्र, पाठांतर वगैरे निघून जातं, तेव्हा तुम्हाला हे नक्की आवडायला लागतं. ती मेथड का सिलेक्ट केली आहे, त्याची रिझनिंग दिलेली आहे, त्याच्यातनं विद्यार्थ्याचा अप्रोच डेव्हलप होतो. गणित सोडवण्यापेक्षा ना गणित नेमकं तयार कसं होतं हे कळलं पाहिजे.